अरे मी काय म्हणलेलो, अरे शेतकऱ्याचं लेकरं हो मी शेतकऱ्यासाठीच बोललेलो की काय हाय का माझ्याकडं. अरे माझ्या गाडीमध्ये मुंडे साहेब डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चालली आहे. अरे माणसं सुलभ शौचालयाकडे चालली, पोटात कळ येलेली आणि फोटो कुणाचा, मुद्दी बाबाचा. मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे 2012-14 काळ आठवा. या काळामध्ये सोयाबीनचा भाव होता 3800 ते 4000, कापसाचा भाव होता साधारण 6000 आणि DAP खताची बॅग होती 400 रुपये. बरोबर आहे. 10 वर्षानंतर सोयाबीनचा भाव 4000 आहे, कापसाचा भाव 6000 आहे आणि DAP खताची बॅग झाली आहे 1500 ते 1700. आता या सगळ्यांमध्ये 2012ला एक दिंडी भाजपाकडनं निघाली. दिंडीचं नेतृत्व लातूर मधला भाजपचा नेता करत होता. नाव होतं सन्माननीय आमदार पाशा पटेल. पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली. कृषी दिंडीमध्ये डुलत डुलत फडणवीस साहेबही बोलायला लागले आणि ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये अध्यक्ष महोदय, कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. पाशा पटेल पण म्हणायला लागले अरे मी काय म्हणलेलो, अरे शेतकऱ्याचं लेकरं हो मी शेतकऱ्यासाठीच बोललेलो की काय हाय का माझ्याकडं. अरे माझ्या गाडीमध्ये मुंडे साहेब डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चालली आहे, माझी गाडी चलत नव्हती. त्या पाशा पटेलांची 300 एकर जमीन झाली. त्या पाशा पटेलांचं कॉलेजचं गेट व्हाईट हाऊसला लाजवेल असं झालं. मी इथलीच आहे दादा हो, याच सुशीला देवी देशमुख कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि विलासरावजींचा 99चा प्रचार केलेली पोरगी आहे. तेच पाशा पटेल जे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणत होते, तेच पाशा पटेल भाजपच्या काळात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत. पण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊनही सोयाबीन आणि कापसाचा भाव काय याच्यावर त्यांना काहीच प्रश्न पडत नाहीत, त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. पाशा पटेलांना फक्त आता एवढाच प्रश्न पडतोय, बांबूचं ब्रँडिंग किती करू आणि मोदीच्या मार्फत अडाणी कडून किती निधी आणू आणि किती संस्थेत भरू, ह्याच्या पलीकडे त्यांना काय सुचत नाही. दादा हो, या सगळ्यांमध्ये सोयाबीनचं सगळ्यात जास्त क्षेत्र लातूर जिल्ह्यातलं आहे. सोयाबीनचं संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. शिवसेनेचा आमचा एक शिलेदार संतोष सोमवंशी ज्यांनी सोयाबीनचं केंद्र इथं व्हावं म्हणून आंदोलन उभं केलं. पण त्याच पाशा पटेलांनी जे लातूरचे भूमिपुत्र असतानाही इथलं सोयाबीनचं केंद्र परळीत कसं जाईल याचा विचार केला. लातूरशी ही बैमानी होती, प्रतारणा होती. राजे हो, एवढ्या जाहिराती आपलं चुकायला कुठं माहितीये का? म्हणजे दिलीपरावजी देशमुख माझ्यासाठी खूप आदरणीय आहेत, खूप आठवणी आहेत. वेळेअभावी मी ते सांगत नाही. एकदा एक केस पडली होती पहिली आचारसंहितेची. मला वाटते निवळीला प्रतापराव पाटील आणि आम्ही सभा घेत होतो, काहीतरी केस पडली आणि मी म्हटलं सर केस पडली. ते म्हणले मग काय झालं? अहो सर नोकरी करायची, केस पडली की. ते मला म्हणले केस पडली म्हणजे तू मोठा नेता होणार आहेस. केस पडली की लय मोठा नेता होते. मला त्यानंतर फार केसेस झाल्या, नंतर काही विचार केला नाही मी. पण राजे हो, मला वाटतंय की एक चुकलं बाबा, देशमुख साहेबांचं चुकलं, काँग्रेसचं चुकलं. थोरात साहेबांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे की साहेब तुमचं चुकलंय, लय मोठं गणित चुकलंय तुमचं. काय चुकलंय साहेब? तुम्हाला ना जाहिरातच करायला येत नाही. काय राव तुम्हाला जाहिरात जमत नाही? बघा बरं मोदीजींची जाहिरात कशी असती. अरे दादा हो, तुम्ही असेल मी असेल, तुमच्या सगळ्यांच्या दंडावर बघा बरं एक धामुक्यासारखं, कुणाच्या दंडावर 5 पैसे 4 आण्यासारखी टिकली आहे की नाही? टिकली आहे की नाही? देवीची टिकली आहे, देवी काढली होती. अरे देवी असेल, धनुर्वात असेल, BG असेल, BCG असेल, ट्रिपल असेल, गोवर असेल, पोलिओ असेल, नारू असेल, किती लशी दिल्या काँग्रेसनं? 14 लशी दिल्या. 14 लसी काँग्रेसने दिल्या. पण काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही. मोदींच्या काळात एक कोरोनाची लस आली, एक, आणि एका लशीची जाहिरात. एक लस आली आणि लगेच म्हणले चला त्याचा फोटो काढा, सर्टिफिकेट काढा. सर्टिफिकेटवर फोटो कुणाचा? मोदी बाबाचा. अरे कशासाठी?
कुठं वापरलं ते सर्टिफिकेट? पुन्हा ते सर्टिफिकेटच लागलं नाही आम्हाला. आम्ही पेट्रोल भरायला जातोय, पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फोटो कुणाचा? मुद्दी बाबाचा. एवढे पट्टे. अरे माणसं सुलभ शौचालयाकडे चालली, पोटात कळ येलेली आणि फोटो कुणाचा? मुद्दी बाबाचा. नाही भारी आहे हे. आता फक्त स्मशानभूमीत फोटो टाकायचा राहिलाय. सगळीकडे फोटो झाले. किती जाहिरात करावी त्याला काही लिमिट आहे? राजे हो, हे नीट समजून घ्या. काँग्रेसची ही चूक नव्हती. काँग्रेसचा हा चांगुलपणा होता की काँग्रेसने जाहिराती केल्या नाही. कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात. चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का? तुम्ही मोबाईल स्क्रोल करता, नेटफ्लिक्स बघता, काय काय बघता, जाहिरात त्याच्यात पुस्तकाची येते का? नाही. तूप खाण्याची जाहिरात येते का? नाही. बदाम खाण्याची जाहिरात येते का? जाहिरात कशाची येते? जंगली रमी प्याव ना महाराज. जाहिरात वाईट गोष्टींची होते. मोदीजी जाहिरात करताहेत कारण ते वाईट विचाराचे लोक आहेत. ते जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारी लोक आहेत, म्हणून ते जाहिरात करतात. काल बावनकुळे वाटतं, शृंगारे साहेबांमुळे मला पण बावनसुळेच सुचलं एकदम. काय आता काय सांगायचं त्याचं, जाऊ दे आता, बोलत नाही. ते बावनकुळे साहेब म्हणे की मोदींनी विकास काय केला ते मोदींना विचारा. मोदींना विचारायचंय? बावनकुळेजी, मला आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे. कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं. कारण आतापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं, सुधीर मुनगंटीवारांना संपवलं, विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले, अशी शेलार संपत चाललेले आहेत. पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत, पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. ते बावनकुळे फडणवीसांची मर्जी संपादन करण्यासाठी काल इथे लातूरमध्ये येऊन म्हणतात की विकास काय केला मोदींना विचारा. मोदींना विचारायचं लांब राहिलं. मोदींना विचारायचं लांब राहिलं. बावनकुळेजी, तुमच्या शेजारी बसलेल्या शृंगारेंना विचारायचं होतं की 5 वर्षात लातूरमध्ये काय विकास केला ते.